राशीसाठी वार्षिक प्रेम राशी भविष्य चला बघूया। वर्षाच्या सुरुवातीला काही लोकांना नात्यात थोडा तणाव येऊ शकतो। समानता, आदर आणि संवादाचा अभाव असेल तर वारंवार तणाव येऊ शकतो। वर्षाच्या मध्यापर्यंत तुम्ही कोणत्या नात्यामध्ये तुमचा वेळ आणि भावना गुंतवायच्या तसेच कोणत्या नात्यापासून दूर राहायचे हे ठरवू शकाल। वर्षाच्या अखेरीस खऱ्या आणि संतुलित नात्याकडे पाऊल टाकाल। तूळ राशीचे अविवाहित किंवा ज्यांना लग्न करायचं आहे असे लोक या वर्षात चिरस्थायी परिपक्व प्रेमाचा मार्ग शोधू शकतात। 2026च्या राशी भविष्यानुसार वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी वाद, नियम, विभागनीय चौकशी किंवा स्पर्धा यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला संतुलित आणि तथ्यात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागणार आहे। आरोग्य, कायदा, प्रशासन, सौंदर्य किंवा समन्वयाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः सक्रिय दिसतो। वर्षाच्या मध्यांपासून उच्च अधिकाऱ्यांकडून वाढलेला विश्वास महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आणि पदोन्नती दर्शवतो। वर्षाच्या अखेरीस काही तूळ राशीच्या लोकांना परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित जबाबदाऱ्या मिळू शकतात। वर्षाच्या सुरुवातीच्या काळात जुने कर्ज आणि दैनंदिन व्यवस्थापनामुळे खर्च वाढू शकतो। वेळेवर बजेट तयार करणे आणि अनावश्यक दिखाऊ खर्च कमी करणे आर्थिक दबाव कमी करेल। वर्षाच्या मध्यापासून पदांमध्ये सुधारणा, नवीन करार किंवा मोठ्या उद्दिष्टांवर काम केल्याने उत्पन्नात हळूहळू वाढ होईल। वर्षाच्या अखेरीस बचत, विमा, पेन्शन फंड किंवा सोने आणि चांदी यासारख्या साधनांमध्ये सूक्ष्मपणे गुंतवणूक केल्याने भविष्यासाठी हळूहळू सुरक्षिततेची भावना निर्माण होईल। यावर्षी आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा अजिबात ठेवू नका। कामाचा ताण, अनियमित खाण्याच्या सवयी आणि जास्त सामाजिक सहभाग यामुळे वर्षाच्या सुरुवातीला पाठ, खांदा, मूत्रपिंड आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। जर जुन्या सवयी बदलल्या नाही तर शारीरिक असंतुलन देखील मानसिक चिडचिड वाढू शकते। वर्षाच्या मध्यांपासून नियमित चालणे, हलके योगा, पुरेसे पाणी पिणे, मर्यादित प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची सवय लावल्याने तुमचे शरीर हलके वाटू लागेल। वर्षाच्या अखेरीस शिस्त पाळणारे तूळ राशीचे लोक स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक चपळ आणि आरामदायी वाटतील।